प्रवासांच्या सोयीसाठी ताशी 110 किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन थाटात पार पडलं. मात्र ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊन अवघे काही दिवस झाले. असं असताना व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका महाशयाने तलफ आवरता न आल्याने थेट वंदे भारत एक्सप्रेसच्या शौचालयात सिगारेट ओढली. दरम्यान यामुळे अचानक एक्सप्रेसचा सायरन वाजला. प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये कर्मचाऱ्यांनी तपासणी करून सीसीटीव्ही तपासले असता सिगरेटच्या धुरामुळे सायरन वाजल्याचं वंदे भारत एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसचं थाटात उद्घाटन पार पडलं. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे मुंबई जालना हा प्रवास प्रवाशांसाठी सोयीचा झाला. मात्र मंगळवारी सायंकाळी 4:30 वाजता मुंबईहून रवाना झालेली वंदे भारत एक्सप्रेस नाशिक रेल्वे स्टेशनवर पोहोचणार तोच काही अंतरावर C5 या बोगीमध्ये अचानक सायरन वाजू लागला. प्रवास करत असलेल्या प्रवाशांमध्ये अचानक एकच खळबळ उडाली. सायरन वाजू लागल्याने नेमकं काय घडलं हे कुणालाच कळेना. यामुळे काही अंतरावर वंदे भारत एक्सप्रेस थांबवावी लागली. यावेळी तिकीट निरीक्षक व रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोगीत जाऊन पाहणी केली असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तपासण्यात आले. यावेळी एका प्रवाशाने बाथरूममध्ये जाऊन सिगरेट ओढल्याने हा प्रकार उघड झाल्याचं लक्षात आलं.